हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। 12 दिवस प्रशिक्षणामध्ये एवढी धावपळ झाली ना की असं वाटत होतं बस आता 8-10 दिवस तर मस्त आरामच करावं, पण कसलं काय। ज्या दिवशी 12व्या दिवशी मला सुट्टी झाली त्याच दिवशी मला रात्री डीएम आला इंस्टाग्रामला की मला प्रमोशन करायचं आहे आणि ते आमच्या अकोल्यातलंच होतं। खरं तर माझी इच्छा नव्हती अजिबातच, पण तो चान्स मला सोडायचा देखील नव्हता, कारण की आलेली संधी माणसाने कधीच सोडू नये असं माझं म्हणणं आहे। तर एक लेडीज होत्या, त्यांना त्यांच्या पार्लरचं प्रमोशन करायचं होतं, तर मी माझा नंबर त्यांना पाठवला। त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन केला की संध्याकाळी तुम्ही या, आपण प्रमोशन करू। तर चला म्हटलं करून टाकूया। तर झालं असं ना की एवढी धावपळ झाली होती मलाही आणि मिनूलाही, आणि आम्हाला मार्केटमध्ये काम होतं म्हणून मी हे प्रमोशन केलं होतं, कारण की मार्केट आणि यांचं सलून जवळपासच होतं। चला म्हटलं आपले कामात काम दोन्ही होतात। पूर्ण दिवसाची धावपळ, त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करत आम्हाला 7 घरीच वाजले। तयारी करून आम्ही गेलो। तिथे गेल्यानंतर 7:30 वाजले। त्या सलूनवाल्या मॅडमला देखील घाई होती, कारण त्यांचं देखील कोणतं तरी काम होतं मागे, आणि मी 7 वाजता येतो म्हटलं तर मी 7:30ला पोहोचली होती। कसा तरी अर्ध्या तासात तो शूट कंप्लीट केला। इथे मॅम माझा हायड्रा फेशियल करत आहेत, तो फक्त त्यांनी डेमोज दिला होता, कारण हे जे हायड्रा फेशियल आहे या हायड्रा फेशियलसाठी 1.5 तास लागतो, आणि 1.5 तास त्यांच्या इकडे नव्हता आणि माझ्या इकडे नव्हता। जर तो 1.5 तास मी इथे घालवला असता तर आम्हाला उद्या लागणारं लग्नासाठीचं जे सामान आहे ते राहूनच गेलं असतं। कोणत्याही प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचं म्हटलं म्हणजे बाहेर जाऊन आमच्या अकोल्यातले तर जाऊ माझ्यासोबतच पाहिजे, कारण की त्याच माझ्या कॅमेरामॅन असतात आणि त्या एकदम मस्त कॅमेरामॅन सारखाच परफेक्ट शूट देखील घेतात। आणि आपल्या बायकांचं काम तर तुम्हाला माहितीच आहे, जोपर्यंत आपण घरातली कामं करत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघतच नाही, मग इकडे लेट झालं तरी चालेल। त्यानंतर थेट गेलो आम्ही मार्केटमध्ये। 8:30 वाजले होते लगभग। अर्धे दुकानं मार्केटमधले बंद झाले होते। आता काय घ्यावं काय नाही काही सुचतच नव्हतं, कारण की मला ज्वेलरी त्यासोबतच साडीवरचे पेटीकोट असं मॅचिंग सामान घ्यायचं होतं। या दुकानामधून त्या दुकानात, त्या दुकानामधून या दुकानात असं करत करत शेवटी अर्धे दुकानं बंद झाली। मग पहिल्या दुकानामध्ये गेलो। पहिल्या दुकानामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी मी माझ्या जे साडी होती त्याच्या मॅचिंग इयरिंग बघितले, कारण की मीनू आणि आम्ही दोघेही सेम कलरच्या साड्या घालणार होतो, जे मी ऑनलाईनवरूनच बोलवल्या होत्या, म्हणजे मिशोवरून। तिथे गेल्यानंतर दुकानामध्ये ऑलरेडी एवढी गर्दी होती, ती बघून मला तिथे चक्करच आली। भाऊ म्हटलं पहिलाच वेळ झाला, आता आपला नंबर लागतो की नाही, आणि जो थाट घातलाय मॅचिंग ज्वेलरीचा ती मिळते की नाही। 15-20 मिनिटानंतर तिथे आमचा नंबर लागला। त्यानंतर दादानी आम्हाला ज्वेलरी दाखवल्या। वेगवेगळे असे इयरिंग होते पण सेम मॅचिंग मिळत नव्हते, तर दादानी खूप शोधले। जोपर्यंत त्यांना इयरिंग दिसल्या नाही ना तोपर्यंत ते शोधतच होते, कारण की मी त्यांना सांगितलं होतं की 2 वर्षापूर्वी मी तुमच्याकडून इयरिंगचा जोड नेला होता, तो खूप छान निघाला आणि अजूनही तो चांगला आहे, म्हणून मी आता परत तुमच्याचकडे घ्यायला आली। म्हणून दादानी शोधून मला तो इयरिंग शोधूनच दिला। मग मॅचिंग टू मॅचिंग असं माझ्या साडीचा इयरिंग भेटला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, जिथे बघितले आम्ही मॅचिंग साडीवरचे पेटीकोट। पहिल्या दुकानात गेलो तिथे काही आम्हाला भेटले नाही। दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तिथे सेम मॅचिंग मिळाला नाही। तिसऱ्या दुकानात गेलो आणि सेम टू सेम मॅचिंग 2 पेटीकोट आम्हाला साडीवरचे मिळाले। त्या बारी आली ती म्हणजे बांगड्यांची। आता सर्व मॅचिंग झालं तर बांगड्या बिचाऱ्या का मागे ठेवाव्या। 2-3 चक्कर मारले पण सेम टू सेम मॅचिंग बांगड्या काही भेटल्या नाही। शेवटी जाऊ म्हणाल्या जाऊ दे तिकडे, नाही मॅचिंग तर आपण दुसऱ्याच घालू, कारण त्या मॅचिंग बांगड्यांच्या नादामध्ये आम्ही 3-4 दुकानं फिरलो होतो आणि जे महत्त्वाचं काम होतं ते राहूनच गेलं होतं। शेवटी बांगड्या काही आम्ही घेतल्या नाही। शेवटी दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि बिट्टूसाठी कपडे बघितले। आता बिट्टूचे कपडे घ्यायचे म्हटल्यानंतर एका दुकानात तर आम्ही घेणारच नाही, ऑलरेडी 2 दुकानं फिरून आलो, तिसऱ्या दुकानात आलो। इथे दादा कपडे दाखवत होते। सर्वात आधी मी त्यांना सांगितलं की कसे कपडे दाखवायचे ते त्यांना सांगितलं। मी म्हटलं माझ्या मुलीला एकदम कॉटनचे आणि वेस्टर्न कपडे दाखवा, जे रुततात फ्रॉक ब्लॅक कलरचे आणि गळा पकडून असे कपडे असतात ते अजिबातच दाखवू नका, कारण की मी जर घरी नेले ना तरी ती माझी मुलगी घालणार नाही, मला हे माहिती आहे। या दुकानामध्ये तर आम्हाला काही कपडे आवडले नाही। गेलो 4थ्या दुकानामध्ये, तिथे एक ड्रेस आवडला जो होता एकदम सिंपल, जसा माझ्या बिट्टूला आवडेल। भूक तर खूप लागली होती पण वेळ अजिबातच नव्हता, कारण की आम्हाला मार्केटमध्येच 10 वाजले होते। सरळ घरी गेलो। घरी गेल्यानंतर बिट्टूला कपडे दाखवले, खूप खुश झाली। तर असा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका। ब्लॉग